बघा, गेली 4 टर्म त्या मीरा भाईंदर शहराचे मी आमदार आहे आणि अतिशय शांतताप्रिय शहर म्हणून ते ओळखले जातात. कधी कधी पोलिसांच्या भूमिकेवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. मी आताच मीरा भाईंदर शहराचे जे पोलीस आयुक्त मधुकर पांडे त्यांच्याशी बोललो आणि मी पूर्ण नाराजी व्यक्त केली की शेवटी व्यापाऱ्याने जर 3 दिवसापूर्वी मोर्चा काढला असेल आणि त्या मोर्चाला तुम्ही परवानगी नाही दिलं असं तुम्ही म्हणत असाल तर मराठी एकीकरण समितीचे जे काही कार्यकर्ते तुमच्याकडे विनंती केली होती आणि तुम्हाला जर परवानगी द्यायची नव्हती तर तुम्ही नसती दिली तरी चाललं असतं. परंतु रात्री बेरात्री कार्यकर्त्यांची धरपकड करून अशा प्रकारे जर एखाद्या राजकीय पक्षाचा अजेंडा शहरात चालवण्याची भूमिका जर तुमच्या माध्यमातून अशी होत असेल तर त्या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून मी सहन करणार नाही. शेवटी मी सुद्धा मंत्री आणि आमदार नंतर आहे, मराठी आधी आहे आणि आमच्या मराठी एकीकरण समितीची लोक गेले अनेक वर्ष शिवजयंती साजरी करतात, मराठी उत्सव साजरे करतात. ठीक आहे, कुठल्या तरी राजकीय पक्ष त्यामध्ये घुसले असतील मोर्चाच्या माध्यमातून ती गोष्ट नंतरची आहे. परंतु मराठी एकीकरण समितीची मंडळी जर काम करत असेल तर त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहण्याची भूमिका ही प्रताप सरनाईकची आहे. आणि अशा प्रकारे पोलीस आमच्या सगळ्या मराठी बांधवांना रात्री बेरात्री जर घरात घुसून त्याला उचलत असतील, त्याला आतमध्ये टाकत असतील, नोटिसा देत असतील तर प्रताप सरनाईक सहन करणार नाही. मी आता राज्याचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात माझी स्पष्टपणे नाराजी व्यक्त करणार आहे. जाणीवपूर्वक शहराचं वातावरण बिघडवण्याचा हा प्रकार असा माझा आरोप आहे. नाही, गृह खात्याचा हस्तक्षेप नाही आहे. मी माननीय मुख्यमंत्र्यांशी या विषयावर आज बोलतोय, परंतु गृह खात्याचा असं कधीच गृह खात्याला सांगणार नाही की तुम्ही याला अरेस्ट करा, त्याला अरेस्ट केला, रात्री बेरात्री करा. उलट शांतताप्रिय मार्गाने होत असलेल्या आंदोलन तुम्ही चिथवण्याचा प्रयत्न करताय असं त्या पाठचं कारण होतं. कारण रात्री बेरात्री तुम्ही खरं गरजच काय, पोलीस सक्षम आहेत, पोलिसांनी मोर्चा काढून द्यायला पाहिजे होता आणि जर शांतताप्रिय मार्गाने जर होत नाही तर निश्चितपणे त्यांनी काढण्यात त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे होती. पण मोर्चा निघण्यापूर्वी जर तुम्ही कारवाईचं जर मागून केला तर ते योग्य नाही. आमची तुलना काही वेळेस लोक माहिती सरकारची तुलना इंडियाच्या बरोबर करायला लागलेली आहे, असं बरोबर नाही. आमच्या माहिती सरकार अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत असताना अशी तुलना सामान्य जनतेकडून किंवा मराठी एकीकरण समितीकडून होत असेल तर ते निश्चितपणे योग्य. माझं म्हणणं आहे मोर्चा काढल्यानंतर तुम्ही करायला पाहिजे ना. काय रात्री वेळात मी कोणाला अटक करायची वगैरे गरज होती मला सांगा. जी ताकद तुम्ही 2 दिवसापासून दाखवताय ती ताकद मोर्चा काढणे आमदार मी नंतर आहे. मी मराठी आधी आहे आणि मराठी एकीकरण समितीची मोर्चा जर निघत असेल किंवा शांतताप्रिय मार्गाने ते जर कुठलं आंदोलन करत असेल तर प्रताप सरनाईक हा नेहमीच त्यांच्या बरोबर आहे. त्या शहराचा आमदार म्हणून माझं ते कर्तव्य. कर्मचाऱ्यांचा पगार सर कहा जा रहा है कि मराठी लोगों के मोर्चे को दबाने का प्रयास देखिए, मराठी एकीकरण समिति के लोगों ने मोर्चा के लिए परमिशन मांगी थी, पुलिस को उन्होंने परमिशन नहीं दी थी. 4 दिन पहले कुछ व्यापारियों ने मीरा भाईंदर के एक मोर्चा निकाला था और शांतताप्रिय मार्ग से निकाला था. वो मोर्चा यशस्वी हो गया. उसके बाद में उन्होंने निवेदन भी दिया. वातावरण बहुत ही शांत हो गया था. मराठी एकीकरण समिति के जो मोर्चा है उसमें कुछ लोग इन्वॉल्व हुए थे, वो भी उसमें पॉलिटिकल पार्टी के नेतागण गए थे. मगर कल से जो पुलिस की भूमिका है एक तो पार्टी का एजेंडा ये पुलिस चला रही है क्या, ऐसा संदेह हमारे दिल में निर्माण होता है. राज्य के मुख्यमंत्री को अभी निवेदन भी दे रहा हूँ कि ऐसा अगर मीरा भाईंदर शहर में चलता रहेगा तो कानून और सुव्यवस्था का अगर बोलबाला उठता रहेगा तो उसके ऊपर ध्यान देना चाहिए. मैं पुलिस कमिश्नर से बात की अभी मधुकर पांडे जी से और उनको नाराजगी व्यक्त करते कि ये शहर में शांतता प्रिय शहर है, ऐसा नहीं होना चाहिए. पुलिस की भूमिका जो है ये जो जिस तरह से वो कार्यकर्ताओं को पकड़ रहे, नोटिस दे रहे, अरेस्ट कर रहे, ये गलत है. करते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर.